लेकिन एक सेकंड. मम्मी मी आले. अय्या आलीस तू? हो मम्मी. आणि हे बघ मी केवढी मोठी बॅग घेऊन आली आहे. आता मी मस्तपैकी 15 दिवस इथेच राहणार. हे बरं केलंस तू. आता तू आलीस तर तुझ्यासाठी मी मस्त पुरणपोळी बनवते. एक काम कर, पटकन कपडे चेंज करून ये, मग आपण बसून मस्त गप्पा मारूया. हो मम्मी मी पटकन येते. हा मम्मी काय सांगू तुला, इतकं बरं वाटतंय ना. आता पटकन दे मला पुरणपोळी खायला. अगं बाळा मी पुरणपोळी बनवते पटकन. पण एक काम कर ना, बेसिकली थोडीशी भांडी पडली ती जरा घासून घे ना. मग हे झालं ना की आपण मस्त बसून गप्पा मारूया. हा मम्मी ठीक आहे. मम्मी झाली माझी भांडी घासून, आता दे मला पुरणपोळी खायला. अगं हो देते ग, पण तू भांडी कशी पटकन घासून घेतलीस? तसे 4 कपडे जरा पटकन धुवून घे ना, मग आपण बसून मस्त गप्पा मारूया. ठीक आहे पटकन धुवून घे. और अभी तो रुको. अगं बाळा झाले कपडे, एक काम कर ना पटकन झाडू मारून घे ना. आणि तो वरती बघ ना किती धूळ साचली, माझा हातच होत नाही, ते पण साफ करून घे. आणि हे झालं ना की आपण मस्त बसून गप्पा मारूया. हे घे. बसतेस काय, आता सगळी कामं आवरलेस तर लादी पण पटकन पुसून घे ना. अरे बापरे काय बोलतोय सासूबाई, तुम्हाला बरं नाही वाटत आहे? नाही मी इथून लगेच निघते. हो हो येते. अगं बाळा काय झालं, कुठे चाललीस अचानक? अगं मम्मी माझ्या सासूबाईंची तब्येत खूप बिघडली आहे, मला जावं लागेल, निघते मी. बाळा मी तुझ्यासाठी पुरणपोळी बनवली, ती तरी खाऊन जा. पुरणपोळी खाऊ दे तुझी ती पुरणपोळी. पुरणपोळी देते बोलून सगळी कामं माझ्याकडून करून घेतलीस. नंतर कधी आली ना तर खाईन तुझी ती पुरणपोळी. निघते मी.